70-80 हजार नावं वगळली गेली होती आणि या मतदारसंघामध्ये जवळ 27-28 हजार नावंही वगळली गेली। आता आपण निवडणूक आयोगाकडे जेव्हा पत्र आलं 15 जून ते 25 जुलैपर्यंत नाव नोंदणी करायची, तर मला वाटतं राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी लोक बूथवर येत होते आणि अनेकांची नावं डिलीट झालेली असायची, त्यांचा चेहरा बघून अत्यंत वाईट वाटायचं आणि खरंच मतदार यादीत नाव असताना डिलीट होणं मला वाटतं एक निवडणूक आयोगाचं काम करत त्यांच्याकडनं चुका झाल्यात, त्या चुका दुरुस्त करण्यासाठी हे अभियान आहे। येणाऱ्या विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, त्याच्यामध्ये नाव नोंदणीसाठी मला वाटतं हे अभियान आहे आणि जे स्थलांतरित आहे 18 वर्ष पूर्ण त्यांच्यासाठी सुद्धा हे अभियान आहे। तसंच राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना सुरू केली, प्रत्येक घरामध्ये 1,500 अशा महिलांसाठी देणारा हा उपक्रम आता आम्ही चालू केला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी झालं पाहिजे। या मतदारसंघात 30 ठिकाणी विविध ठिकाणी आपण हे योजना करतोय। नागरिकांना माझी विनंती आहे की पुढील 8 दिवसामध्ये आपण त्या बूथवर जा, तो फॉर्म भरा, नाव नोंदणीचा असेल किंवा माझी लाडकी बहीण योजनेचा असेल, जेणेकरून शासनाच्या योजनाचा असेल, महानगरपालिकेचा असेल किंवा राज्य सरकारच्या योजनेचा असेल, लाभ आपण घेतला पाहिजे। मोदीजींनी अनेक योजना केल्यात, अनेकांनी त्याचा लाभ घेतला, पण मला वाटतं नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्यासारखे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करत असतात। आज या नोंदणीचं अभियान सुरू होताना पुढील 7 दिवसामध्ये सर्व मतदारसंघात जाऊन नागरिकांना आवाहन करून त्यांना नोंदणी असेल, योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही हे करणार आहोत।